नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मला वाटते कुस्ती क्षेत्रातले सगळेच आज ओळखत असतील की निखिल माने यांना। मला वाटते 1-2 वर्षानंतर परत एकदा आपण मुलाखत घेत आहोत आणि बरेच दिवस झाले की निखिलची भेटगाठ कुठे झालेली नाही, कारण जिथं तो कुस्तीला असतोय तिथं मी नसतो, मी असतो तिथं तो नसतोय। मग एकंदरीत पहलवानची काल कुस्ती होती जिंतीला, तर जिंतीला जाताना आपली भेट झाली आणि निखिल आपल्या सोबत होता। काल तुम्ही व्हिडिओ पण रील्स बघितलेला आहे आणि आज म्हणलं छोटीशी एक मुलाखत घेऊया, कारण 1-2 वर्षात सीझन कसं झालं, काय चढ उतार झाल्यात कुस्तीत, म्हणजे काही गोष्टी होत असतात कुस्ती इकडे तिकडे, तर त्याच्याबद्दल आता थोडं आपण सविस्तर चर्चा करूया। निखिल, काल कुस्ती होती जिंतीला, खूप लांब होती, म्हणजे सांगली ते जिंती खूप लांब अंतर आहे करमाळा तालुक्यात। एवढ्या लांब लांब जाताय कुस्तीला तुम्ही? हो जातोय, आता कुस्ती ठरवते ती माणसं म्हणलं जायला लागतंय। हा, आता एवढं लांब जाताय, मग तुम्हाला मानधन वगैरे देतात का व्यवस्थित? हो, मानधन देते ती 10-15 हजार रुपये देते ती वन साइड कुस्तीला। जनतेच आपल्यावरती खूप प्रेम आहे, त्यांनी प्रेम असंच राहू द्या माझ्या। फक्त एक गोष्ट सर होते की माझ्या वयाची पोरं माझ्या सोबत लावत नाही, ती वजनाची। म्हणजे काय झालं का, म्हणजे कधी इतक्यात कुस्त्या वगैरे कसं होतंय, माझ्यापेक्षा उंचीने जास्त किंवा वजनाने जास्त, शक्ती जास्त। पण आता तू ज्या वर्गात असतील आणि त्याच वर्गात असतील कदाचित, पण त्यांची उंची तब्येत थोडं जास्त असणार, ती पण तुमचं म्हणणं काय? ती जास्त उंची असली की नाही ते मला डावपेच करायला म्हणजे होत नाही, डावपेच करता येत नाही ती, आणि ताकद त्यांची जास्त पडते। आणि असं जनतेने करू नये, म्हणजे माणसांनी करू नये माझ्यासोबत असं, म्हणजे माझ्या वजनात कोणा बसतो कुस्ती लावा, म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही पैलवान असो तुमच्या वजनावर, हा कोणावर पण लावा, असं मोठ्या बोलावले कुस्ती करायला येत नाही मला। आता निखिलचं म्हणणं आहे की काही कुस्ती मोठे पैलवान लावतात, पण हे का करतात, असं कारण काय वाटतंय तुम्हाला? अशी का लावतात? त्यांच्या तालमीची नाव, म्हणजे माझं नाव झालंय ना, मग त्यांच्या तालमीच्या असं प्रसिद्धी मिळावी त्यांच्या तालमीला, किंवा त्या मुलाला असं उजळावं, त्यामुळे ते असे करतात, म्हणजे मोठं पोरग लावणं, ताकद जास्त असणं असं। काय लागालागी होतंय का असं? म्हणजे लागालागी होती, पण असं केलं नाही पाहिजे जनतेनं पण। आता कालची कुस्ती होती, लांबचा प्रवास, आता तुम्हाला कुस्तीला तिथे दिलेत किती पैसे, मानधन किती दिले? 10,000 रुपये। चांगलं दिलेत, पण एकंदरीत सीझन कसा झाला पूर्ण वर्षाचा? झाला चांगला, जनतेच्या आशीर्वादाने चांगलाच झाला। गावाकडे आई वडील वगैरे असते, आता मग कधी गावाकडे जाताय का नाही? जातोय की, आता दिवाळीला जाऊन आले। होय काय? बरं निखिल, मला एक प्रश्न पडतोय, आता 2-3 दिवस झालं तुम्ही आमच्या सोबत आहात, कुस्ती वगैरे आहेत, मग आता एवढं फिरताय, मग शाळा शिकायचं वय आहे तुमचं, मग शाळेत जाताय कधी? शाळेत जातो ना, म्हणजे ज्या दिवस कुस्ती नसेल त्या दिवस शाळा कंटिन्यू, ज्या दिवशी कुस्ती असेल त्यावेळेस शाळेला सुट्टी, आणि तो अभ्यास मी कुस्तीला जाऊन करतो तिथं, म्हणजे दप्तर घेऊन जातोय तिथं। म्हणजे मैदानाला जाताना दप्तर सोबतच असतंय? हा, आणि तिथे जाऊन कुस्ती झाली की अभ्यास करतो, आणि उद्या कुस्ती असली तर मग उद्या मित्राचा अभ्यास घेऊन तो अभ्यास करतो मी। काय कुठला आवडता विषय काय? गणित। गणित म्हणजे बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार सगळे येते? पाढे पाढे कितपर्यंत येतात? 20-25 पर्यंत। होय काय? 20 का 25 पर्यंत? 25 पर्यंत येतात। बरं बरं बरं, तुम्ही म्हणा आम्हाला एक 11चा 12चा पाढा म्हणाचा। 12 के 12, 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 12 चौका 40, 12 पंचे 60, 12 संग 72, 12 छे 84, 12 एकटी 94, 12 9 108, 12 10 120। 8चं म्हणा। 8 1 8, 8 दूनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 45, 8 संग 48, 8 80 64, 8 9 72, 8 थोडा येतोय पाढा, आता येतोय, म्हणजे संपूर्ण गणितात येतात गणित वगैरे सगळं? कोण आहे शाळेत वर्ग शिक्षक, कोण आहे तुमचे? टिळक मॅडम। चांगलं शिकवतात का? हो। काय म्हणतात, पहलवान म्हणतात का निखिल म्हणतात? पहलवानच। निखिल, आता काल तुम्ही कुस्तीला आलात आणि तालमीतला आता कोण नाही आहे तुमच्या, नानांनी म्हणजे वस्तादांनी सांगितलं की निखिलला घेऊन जावा मैदानला, आणि आता मी निघालोय परभणीच्या कुस्ती मैदानला। आता मी काय इथनं जाणार आहे, तुम्हाला पुशी सावळीत सोडणार, किंवा मग आता रामदास पवार सोबत किंवा दीपक पवार पुशी सोडणार तुम्हाला। मग आता तुम्ही कसं करता, इथनं जाता कसं? काही येतही नाही आला कोण? नाही येत तर कोण नाही, पण कसं असतंय, आम्ही बारका आणि कुस्तीचे पैसे किसेच असतात, त्यामुळे जरा भ्या वाटतं, आणि कसं आहे म्हणजे जग लय वाईट आहे बाहेरचं, आणि कसं आहे एखाद्या बारकी पोराला बघून चालते, त्यामुळे मी नाही एवढा जात बाहेर कुठं। बरं, तेच तालमीच्या परवान्याने म्हणले की सर निखिलला सांगलीच्या गाडीत बसून द्या,
आणि किंवा कराडच्या याच्यातनं बसून द्या, तो येईल. पण मी म्हटलं एवढा लहान म्हणजे अजून कळते का नाही बसणं जायचं, धाडस होते का नाही, म्हणून मी म्हटलं त्यांना तुम्हीच कोणतरी या. पण जातोयस का कधी असं बसणं हा प्रवास? जातोय ना मी, कधी कधी जातोय. भीती वाटते? भीती तर वाटते, आता काय. लगा खरं पहलवान तुम्ही, पहलवान गडी असं भिल्यावर कसं होईल? तसं नसते सर, पलवान असू दे नाही तर कोण पण असू दे, तसं नसतं. जग लय वाईट आहे, कोणाला पण चालते ते. म्हणजे निखिलचा समजदारपणा बघू शकता तुम्ही, की म्हणजे सामाजिक जडणघडण जी गोष्टी होत्या, काय चाललंय जगात, म्हणजे ह्याचं पण ज्ञान आहे. काही दिवसापूर्वी तू कोल्हापुरात आलात, एक उंची वाढायचं वजनचा एक व्हिडिओ बघितला मी, रील्स. त्यानं काय फरक पडलाय काय? पडला ना 1 सेंटीमीटर बस. आणि 1 सेंटीमीटर न काय व्हायचं? हा, वाढलं 1 सेंटीमीटर. बरं निखिल, तुझी कुस्तीकडे येण्याची स्टोरी काय? म्हणजे तू कुस्तीकडे कसा आलात? काय आई वडिलांनी तू याकडे बघून म्हणजे तालमीत पाठवलं तुला? मी जन्मतानाच कुपोषण होतं माझं, आणि माझे पप्पा आहे ना, म्हणजे या दोघं कुस्ती खेळत होते. मग ते म्हणलं वजन वाढवायसाठी किंवा असं कुपोषण घालवण्यासाठी मला तालमीत टाकलं. आणि ते तालमीत टाकून माझा कुस्तीचा हावभाव बघून म्हणजे मला कुस्तीवर अगोदरच खूप प्रेम होतं, आणि त्यामुळे मला कुस्ती खूप आवडायची. आणि तालमी झाल्यामुळे माझं नशीबच बदललं. होय, म्हणजे असं पहलवान म्हणजे आपलं तब्येत वगैरे चांगली व्हावी या उद्देशानं तालमीत टाकलेली. लहानपणी म्हणजे वीक होत आहे तेवढं, म्हणजे तब्येत हे नव्हती, हे कारण आहे. म्हणजे प्रेक्षकांना बऱ्याचशा माहित नाही, मग त्यामुळे उंची वगैरे थोडं झालं. पण निखिल, असं मी काय म्हणतोय, एखादा चॅम्पियन लेवलचा पहलवान आहे, चांगला प्रसिद्ध पहलवान आहे, त्याला जे मानधन मिळतंय तेवढं तुम्हाला लोक देतात. मग तुम्हाला वाटतंय का बाबा आपण एवढं लहान पहलवान आहे, आपल्याला लोक देतात, तर या जनतेनं तुम्हाला खूप प्रेम केलंय महाराष्ट्रातील. पण काही असे म्हणतात की निखिल पहिल्यासारखा बोलत नाही, थोडा म्हणजे ताटतोय, म्हणजे बोलवलं तरी आवाज देत नाही, येत नाही. तसं काही घटना घडल्यात काय? मला एक लोक म्हणतात. नाही तसं नाही काय, पण नाही तसं कधी होतच नाही. पण निखिल, एक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पहलवानाला म्हणा किंवा तुम्हाला म्हणा एक सांगतोय की प्रेक्षक जे आहे, काय प्रेक्षक आपल्याला डोक्यावर बी घेतय आणि वरनं पण आपटतय. त्यामुळं आपण त्यांचं नम्रपणा, हा पहलवानाचा गुण आहेच आणि तू नम्र आहेस, चांगलाच आहेस. पण अजूनही कोण जर बोलवलं तर आपण जायचं, त्यांचं थोडं दर्शन घ्यायचं. काय इकडे तिकडे बोलले ना तर आपण वेळ द्यायचं. कारण काय होते, काल बघितलं आपण, तुला पंपावर पण लोक ओळखल्यात, हॉटेलमध्ये जेवायला गेलो की ओळखल्यात, म्हणजे लाड केल्यात. हे पब्लिकचं प्रेम आहे. आणि किती जरी मोठा पहलवान झाला तरी हे पब्लिकच्या प्रेमामुळे असते. त्यामुळं कधी बी कोण बोलवलं, असं बोलत असलं, काय हे करत असलं, तर आपण त्यांचा आदर करायचा. तसं तालमीत ही पहलवानाला शिकवणं असतेच, किती जरी मोठा पहलवान असला त्याचा आदर केला जातो. कुठला विषय आवडताय तुझा? काय? गणित मराठी. गणित मराठी. निखिल, मला एक सांग की ज्यावेळेस तू एकदम तुझा व्हिडिओ व्हायरल झाला, महाराष्ट्रभर तुला ओळखतात, काय पण ह्याचा कुठेतरी काय म्हणतो आपण त्याला, काही गोष्टींना सामोरं जावं लागतंय काय? कारण काय विषय माहितीये काय, गेले काही दिवस मी तुझा व्हिडिओ टाकणं बंद केलेलो. कदाचित काय कारण आहे ते सांगतो. मी बऱ्याचदा जातो का नाही मैदानला, लहान पहलवानचे पालक येतात लगेच की म्हणतात काय राव तुम्ही आमच्या पोराचे व्हिडिओ टाकत नाही. अशी कोल्हापुरात एक घटना झाली की मी खासबाग मैदानकडनं असं निघालेलो, कोण आहे काय माहित नाही मला, खाऊ गलीतनं मी निघालेलो. तेवढ्यात एकदम माणूस आला, म्हणला ते निखिल मानेचे व्हिडिओ बनवताय तुम्हीच का? म्हणलं हो. म्हणलं मीच बनवतो. काय राव म्हणला तुम्ही आमच्या पोरांचे व्हिडिओ टाकत नाही, निखिलच दिसतोय तुम्हाला, तुमचा काय पाहुणा आहे का? म्हणतो हो. म्हणलं आमचं पाहुणाच आहे म्हणलं. पण एक या व्हिडिओच्या माध्यमात सांगतो की निखिल माने हा एक गरीब घरचा पोरगा आहे. आणि कसं आहे, निखिल प्रसिद्ध झाला म्हणजे प्रत्येक पहलवान प्रसिद्ध होत आहे असं नाही. आणि पहिली गोष्ट, आमच्यासाठी सगळेच पहलवान सेम सारखे. कारण आज निखिल जिंकला तरी हारला तरी आपण व्हिडिओज टाकतोय. फक्त काय होते माहिती आहे काय, आपल्याला काय पाहिजे त्यापेक्षा लोकांना काय पाहिजे ते द्यावं लागतंय. आता एक तर विषय कसा आहे, निखिलची क्रेज आहे, प्रेक्षक त्याला बघतंय, त्यामुळे आम्हाला ते टाकावं लागते. बाबा लोक टाका अशी म्हणतात. पण आपल्यासाठी सगळेच पहलवान सारखे आहेत, लहान मोठे असो. पण काही गोष्टी असतात की, आणि पहिली गोष्ट, मला कोण टाका म्हणलं की मला ते नाही मनाला पटत. ठीक आहे, आम्ही स्वतःहून एखादी प्रेक्षणीय चांगली गरीबाचा पहलवान असेल ते आवर्जून टाकतो.
आणि शेवटी कसं आहे, आमच्याही काही गोष्टी अटी नियम असतात, त्याला धरून आपण ह्या गोष्टी करत असतो, त्यामुळे लोक नाराज होतात. पण त्याचा फटका निखिलला बसतोय, कारण की असं म्हणल्यामुळं कमेंट वगैरे येत होते, त्यामुळे मी निखिलची कुस्त्या थोडं टाकणं थांबवलं होतं. पण हो निखिल, असं काय तुला अनुभव येतोय काय? नाही इथे म्हणजे असं म्हणते ती माणसं. जळण्याचा प्रकार तुझ्यावर सध्या जास्त झाला, म्हणजे लोक जळतात. हा काय वाटते माहिती काय, आला आमचा पोरगा याच्यापेक्षा चांगला आहे किंवा याच्यापेक्षा चांगला कुस्ती करतोय, पण आमच्या मुलाला एवढी क्रेज नाही, प्रसिद्धी नाही किंवा मानधन देत नाही, 100-200 देतात. पण ह्याला निखिलला 5,000 10,000 रुपये देतात, पडो का पाडो दोन्ही ह्याच्यानं कुस्ती तेवढं देतात, आणि ते त्यांच्या मधामध्ये त्याला जळकेपणा म्हणतात. आता ह्या गोष्टी लहान मुलांना सांगू नये, हे करू नये, पण त्यालाही काही गोष्टी सामोरे जावं लागेल, कारण बालमन आहे. लोक असं बोलल्यामुळे का नाही त्याच्या मनावर परिणाम होते या गोष्टीचा. कधी वाटतंय का तुला असं कोण बोललंय का? बोलले जण बोलली ती, वर बघ, पुढे बघ कॅमेराकडे. लय जण बोलले असं की तुझी सावा झाली, आमची पोरच्या पेक्षा चांगली खेळते ती, त्यांची कशी नाही झाली, म्हणजे असं जण जण जळते ती माझ्यावर. तेव्हा वाईट वाटतंय साहजिकच. माणसं आता काय, माणसं पण नाहीत राहिली, माणसं माणसाच निशी करते त्या. म्हणते ते तुले तट्टूस, तुझं लय झाले, तो मोठा पहलवान झाला आता, असं तसं, आमच्या पोरग कावत नाही, आमच्या पोरग त्यापेक्षा जास्त कुस्ती चांगली करत, असं त्याची माणसं म्हणते तेव्हा. वर्षातनं किती कुस्त्या करताय तुम्ही? मस्त येत नाही आता, लय झाले भरपूर झाले, 100. हो आता ऑफ सीझन आहे त्यामुळं चालू आहे त्या. ऑफ सीझन त्या 2-3 दिवसांनी पडते गोष्ट. निखिल, एक तुला प्रश्न विचारतोय. प्रेक्षक म्हणते निखिल सीझन किती झाला असेल अंदाजा, असं म्हणते. काय झाला असेल सीझन आपलं? काय आपले प्रेम आहे पब्लिकचं, हाय भरपूर, किती झालं सीझन? 5-6 लाख रुपये झाला. 6 लाख. समाधानी आहात? आता हे नियोजन म्हणजे काय, मी काय म्हणतो, शेविंग करताना व्यवस्थित पैसे वगैरे? हो, कारण पैलवानाचा म्हणजे व्यवसाय, उद्योगधंदा, ह्याच्यासाठी पुढे पण विचार केला पाहिजे. पुढं काय बनायचंय तुला? पैलवान की नंतर काय डोक्यात आहे आयडिया? स्वतःचा बिझनेस किंवा नोकरी. काय बिझनेस करणार? जर मला ते कपडे दुकान किंवा असं जर नोकरी लागली तर नोकरी, जर पैलवानकीत नॅशनल बिशनल होऊन नोकरी बिकरी, पोलीस. पोलिसाला उंची पाहिजे की नाही? चालते का गेम मधनं चालतंय, त्याला काय. बर बर. आता निखिल बद्दल निखिलनं तर सांगितलेलं आहे सध्या सीझन कसा गेला, परत तो कुस्तीकर कसा आला, आणि अगोदर मुलाखत घेतलेली ते जे काय पहिलं प्रश्न विचारलं ते विचारलेलं नाही, थोडे वेगळे प्रश्न विचारल्यात. तर आता निखिल तालमीत आला कसा, ह्यो त्याच्या मोठ्या पलवानाला, तालमीतल्या पलवानाला माहित असतंय. आणि विशेष म्हणजे जो आज निखिल आहे, जो म्हणजे सोशल मीडियावर फेमस आहे, त्याचं शरद पवार पहलवान पण एक कारणीभूत आहेत. कारण की शरद पवार पहलवान आणि मला आणि रामदास पवारला माहित आहे ती गोष्ट काय आहे. कारण ज्यावेळी मी तालमीत आलतो त्यावेळेस शरद पवार साहेबांनी, आयला साहेब आले, पहलवान शरद पवार यांनी आपल्याला एक व्हिडिओ सांगितलेला, दिलेला, आणि तो अख्ख्या भारतानं, महाराष्ट्रानं बघितलेला, व्हायरल व्हिडिओ झाला. तिथनं निखिल जो उचलला, म्हणजे प्रसिद्धी मिळाली की तो ट्रेंडिंग मध्ये आला. त्यामुळे शरद पवार असो, रामदास पवार असो, हे तालमीतले पहलवान कायम सहकार्य करतात. रामभाऊ, काय सांगाल की आज निखिल नाव चांगलं झालंय, बऱ्यापैकी बिचाराला आज गरीब परिस्थिती असून सुद्धा म्हणजे मानधन देतात लोक, काय ह्यो कसा आलाय तुम्ही, म्हणजे ह्याला ओळखताय? हो, लहानपणापासून ओळखतोय. तो आमच्या कुस्ती असताना तो यायचा, आणि तो सारखा आम्हाला म्हणायचा, मला रामभाऊ तुमची कुस्ती लय आवडते, मला तुमच्यासारखं व्हायचं आहे. ते लहान होतं, आपण तरी कसं घेऊन येणार. आणि ती कुठल्याही मैदानाला गेलं तर ती बसली तालमीची गाडी दिसली की ती गाडीत जेवून बसणार, त्याला म्हणजे तालमीत असल्या की वाटायचं असं. मग ती तशी सवय लागत लागत त्या वडिलाला सारखं म्हणायचं मला की मला बसली तालमीत जायचे. मग ते असं होत होत त्यात प्रशांत शिंदेचा ते पाहुणा लागला, त्याच्या ह्याच्यात मग ते सांगलीत आला आपल्यापाशी. काय सांगाल त्याच्याबद्दल? कुस्ती आता सध्या कसं चालू आहे त्याचं? नाही, कुस्तीच चालू आहे, फक्त आता माणसांचं वज कसं होतंय माझे, म्हणजे मी बी युट्यूबला कुस्त्या बघतोय, त्याच्या लावताना त्याच्यापेक्षा जोड मोठी लावणं, म्हणजे वस्ताद मंडळीची चुकी करतात कुठली, ज्याला वाटतं की निखिलला पाडलं की माझी जोड मोठी होणार,
पण तसं नसतंय, त्याच्या एक नशिबात लिहिलेलं आहे, त्याचे प्राधान्य आहे. जे कुणा सगळ्यांची हवा होत नाही त्या काय त्याच्या नशिबात लिहिलेलं आहे, त्याला ते भेटलं पाहिजे. म्हणजे ते भेटतंय. फक्त विषय काय होते, माणसाला वाटतं माझ्या पोरानं पाडलं की माझा पोरगा मोठा झाला. पण त्याची उंची बघा, त्याची ताकद बघा. तुम्ही लावताना तुम्ही जोड बघून लावा. काय तिथे म्हणजे तेवढ्या चुका तेवढ्या सर मोठ्या होत्या त्या, म्हणजे माणसांच्या, म्हणजे वस्ताद मंडळीच्या बी होते त्या. आणि म्हणजे प्रत्येक पालकाला बी वाटतंय की माझ्या मुलाची हवा झाली पाहिजे, पण ही बरोबर. पण तुम्ही जोड बघून लावा. एक वजनात एका वजनात कुस्त्या लावा. एखादा समजा निखिलचं वजन कमी आहे, काल बघितली तुम्ही कुस्ती सर, मी डोळ्यात एकच मोर कुस्ती बघायला होतो. किती मोठं पोरग होतं, ते लागलं काय झालं आपल्याला काय म्हणता मस्त सर. आपण तिथे गेलो, मी होतो संघ त्याच्या, पण तिथं आपण बोलू शकत नव्हती कुस्ती. ती नको कोणते बक्षी पैलवान आहे तो, पण तेव्हा चांगला तो बी पोरगा कसा वाईट नाही मी मला म्हणायचं नाही. फक्त त्याची जोड मोठी, तो लांबडा, त्याची उंची कमी, याला कुस्तीच करायला नाही. तरी त्याने दुहेरी पट काढून टाकला, पण त्याला कुस्ती करायला नाही. तो मला सांगला की रामभाऊ मला त्यासून कुस्तीच करायला येत नव्हती, कारण त्याचा हात पायच मला धरा येत नव्हतं. मग कसं आपण कुस्ती करायला लावणाऱ्या अशी कुस्ती लावून ना. कसं याच्या हात पाय लहान असल्यामुळे ती उंचीच लांबडी होती, त्याचा हात पाय लांब होते, त्याला जवळ चिटका येत नव्हतं, त्या काकत हात जात नव्हता त्याला सर. रामभाऊ बद्दल तुम्हाला सेपरेट असे वेगळा व्हिडिओ तुम्हाला पारगावचा इतिहास आणि कुस्ती क्षेत्र याच्याबद्दल जाणून मिळेल. त्याच्या अगोदर दीपक पवारला आपण विचारूया की निखिल बद्दल, कारण की एक मी कदाचित लोक पाहिले असेल, सपाट्या जोर फाटक आणि यांची स्पर्धा होती, त्यावेळेस तो पहिला व्हिडिओ दीपक पवारने बनवलेला. दीपक भाऊ काय सांगाल, तुम्ही पहिला एक व्हिडिओ बनवलेला, काय कुठली स्पर्धा होती, काय होती? त्या औंधामध्ये एक वाढदिवसांच्या चारशेला राजे यांच्या वाढदिवसानिमित्त जोर मारण्याची स्पर्धा होती. कमी मिनिटात जास्त जोर मारत त्या स्पर्धेत निखिलनं 500 जोर मारलेलं. निखिलला मी पहिल्यापासून बघतोय कुस्ती त्याची. आपण म्हणजे तो व्हायरल व्हायच्या आधीपासून, तो गावाड होता त्या टायमापासून बघतोय. निखिल एक चांगला उत्कृष्ट मल्ल आहे. आणि निखिल बुधच्या मैदानात सांगितला गेला, शहाजीनाना आणि प्रशांत शिंदे यांच्यावर गेला. म्हणजे जवळजवळ म्हणजे त्या मैदानात आपण तिथं लाईव्ह साठी होतो. आणि निखिल मग घरून बॅग घेऊन आला आणि तिथनं गेला. शहाजीनाना असतील आणि प्रशांत शिंदे, पांडुरंग मांडवे, शरद पवार, रामदास पवार यांनी बऱ्यापैकी त्याच्यावर म्हणजे तयार केला त्याला. म्हणजे गावापासूनच तयार होता. पण सांगलीत गेल्यावर अतिशय उत्कृष्ट म्हणजे बोलायचं काम नाही. आज निखिलला तुम्ही सगळ्या म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळी पाहताय. आज निखिल बुद्धी निखिलच्या वयाच्या पोराला सकट नाही. म्हणजे आज मैदानामध्ये गेलं, एखादा वाजता दिसला त्याच्या पाया पडणे, मोठ्या मुलांच्या आदरानं बोलणे, म्हणजे तो मैदानामध्ये गेला तुम्ही. त्या कसं आहे, आता निखिल व्हायरल झाला त्यामुळे निखिलवर टीका वगैरे होणार, पण निखिल जवळ जाऊन निखिलला तुम्ही जवळ जाणून घेतलं तर निखिल लय म्हणजे एकदम प्रामाणिक आणि एकदम नम्र पैलवान आहे. म्हणजे आज आम्ही याला पहिल्यापासून बघतोय, आमच्या भागातलाच आणि विशेष म्हणजे आमच्या भोसले तालमीमध्ये मधलाच म्हणलं. त्यामुळे तुम्ही म्हणाल की भोसले तालमीतला म्हणून सांगतोय, पण ह्यो तालमीतला असून सकट याला बाहेरची जी कुस्ती प्रेमी जेव्हा प्रेम करते ती नाही लय मोठ्या प्रमाणात. आणि दीपक भाऊनं सांगितलेलं, आणि त्यांना पण ह्या गोष्टीचा सामना करावा लागला की म्हणत असतील ना तसं. सांगायचं झालं तर निखिल आज या वयातील मुलं त्याच्या आई वडिलाच्या खुशीत झोपतात, म्हणजे जवळ असतात. लहान मुलं हे आई वडिलांना प्रिय असतात, म्हणजे त्यांना आई वडील सोडून काही दिवस राहू पण शकत नाही मुलं. पण आज तो किती वर्षी तालमीत आलाय? 3ऱ्या वर्षाला. म्हणजे विचार करा, 3ऱ्या वर्षी तो जो काय आई वडिलांचं प्रेम असतंय तिथनं लांब आहे. म्हणजे हे खूप मोठा त्याग म्हणावा लागल. आता एवढं जर हे होत असेल तर या मुलाचं पण हे केलं पाहिजे बाबा, त्याचं ज्याच्या की त्याच्या मनाला लागू नये असं काय आपण बोललं नाही पाहिजे, कमेंट केलं नाही पाहिजे. शरद पवार पहलवान आहेत आपले, ते पण सांगते निखिल बद्दल, कारण की सिंहाचा वाटा आहे तुमचा आज. बोला काय निखिल हा भोसले तालमीतला एक छोटा आणि मोठा पैलवान आहे. म्हणजे आता तो मोठा झालेला आहे, पण त्याची एकंदरीत व्यायाम तो मनापासून करतो. शाळेत जातो, सगळा स्वयंपाक करतो, भांडे धुतो. म्हणजे त्याला असं नाव ठेवण्यासारखं एक ही गोष्ट नाही. फक्त आता कसं होतंय, कुस्ती खेळताना पोरग जरा मोठं लागलं की त्याला त्याची उंची लहान आहे, तो म्हणजे त्याची उंचीच कमी आहे पहिल्यापासून. त्यामुळे ते लावताना वस्ताद लोक असतील बाहेरचे, ते मोठे पोरं लावते ते,
त्यामुळे त्याला एवढं काय मोठं जमत नाही. त्याचं 25-26 वजन असेल. नाही आता वजन वाढलं, आता किती झालं? 30-35 झाले होते. 30 हा म्हणजे मी होतो तेव्हा होतं हा आला. 26-27 वजन होतं. आता झालंय पण पब्लिकांनी कसं त्याला लय ट्रोल करून त्याच्यावर काय टीका करून कोणी. पण शरद पलवान पब्लिकनं थोडं टीका करतात, काही गोष्टी असतील, पण पब्लिकने याला खूप डोक्यावर पण घेतलं, म्हणजे खूप. प्रेम भरपूर पण केलंय. आज काय ह्या जोडी 100-200 मिळाल्या ठिकाणी 5-10 हजार 5-10 देतात, म्हणजे देतात. पब्लिकचंही प्रेम आहे. भरपूर प्रेम आहे. पहिल्या एवढं त्याला प्रसिद्धी भेटली पब्लिकांनी की काय पहिल्या वर्षी तर एवढे माणसांनी त्याला डोक्यावर घेतलं की नाचवलं अक्षरशः डोक्यावर. अहो याचं क्रेज आहे का नाही, पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये सुद्धा ओळखतात. हो. म्हणजे सोशल मीडियाला खूप म्हणजे खूप, फेमस खूप. झाला. आणि पहिला व्हिडिओ मी तुम्हाला दिला, आम्ही व्यायाम करून बसलो होतो असंच, आणि जोर मारायचा एक व्हिडिओ म्हणलं बोलवू, निखिल म्हणला मी मोपतो, बाकी सगळ्यांनी त्या माग हे करायचं. मग त्यानं 1-2 असा व्हिडिओ बोलला, आवाज चांगला होता. व्हिडिओ मी अक्षय लय भारी केलत. आणि त्याच रात्री तुम्ही येऊ का नको तिथं, आणि त्याच तालमीत आला, आणि सकाळ तुम्हाला मी तो व्हिडिओ दिला, आणि तिथून तो फेमस झाला. आणि काय विषय मला माहिती आहे का, ह्यो चालताना मला तो माती पायानं हे करतात ना, तो परत रस्ता चढताना म्हणजे भारी वाटलं. मला वाटलं बाबा ह्यो म्हणजे तब्येत बिबेत दिसत होती, ते त्याला ट्रेंडिंग मध्ये आला. तुम्ही ओळखतच असेल निखिलला, काय सांगा? तसं आमचं अख्खं गाव त्याला ओळखतं. आमच्या गावातला असल्यासारखाच आहे. हा गावात हे पण गावातले आम्ही जवळजवळ 50% लोकांना हे ओळखतो. आणि मी तालमीत होतो म्हणजे 30 वर्ष झाले सोडून, पण तालमीत येणं जाणं आमच्या गावाला इकडे तिकडे आपली तालीम म्हणून जाणं येणं राहतच. आणि तालमीतला त्यात अभिमान आमच्या तालमीतला आहे. त्यामुळे हे आमच्या इथं बघत असेल तुम्ही? हो कुस्त्या बघतो. हे आमच्या इथं फ्लॅटवर 2 वेळा राहायला आहे. हा माझ्या चिरंजीवचा जोडीदार आहे. होय काय? तो बारका पोरगा का ते? श्रेयश ऋतू उंच आहे ते? तुमचं हॉटेल आहे काय? नाही ती कराडला राहतो आम्ही. ते कराडला. हा तर ते त्याच्याबरोबर ते पुण्याला गेलते 2-3 वेळा. त्यावेळेला हे मुक्कामाल आमच्या इथं होतं. हा आम्ही एकदम जवळ समज आमचं. आणि काही गरीब घरातला आहे, त्यामुळे प्रत्येक पोरांचं त्याचं प्रेम आहे गरीब ह्याच्यातलं असल्यामुळे. आणि पब्लिकनं पण बऱ्यापैकी उचलून धरलंय. पब्लिकनं भरपूर उचलून धरलंय. नशीब स्टार फक्त आपलं आता जी वस्ताच आणि ह्याला पडलं की माझी जोड वाढल आणि आपल्या पोराची जोड वाढल असं काय करून किंवा ह्याच्यावर अन्याय होणे पब्लिकनं बाकीच्या उचलला ह्याला. पण जी ठराविक असते की बाबा हा तिची लय हवा झाली म्हणजे त्याला पाडावं असं, म्हणजे खेळावं म्हणजे लावावं पोराने, तिच्या जोडीत असावं मापात असावं, त्या पोराला लावावं. जोडीत असेल तर काय हरकत नाही, पाडलं पडलं त्याला काही विषय नाही, पण जोडीतच बघून लावं, ती त्याला पाडलंच पाहिजे असं कुचेष्टेनं नको. म्हणजे त्याची हवा झाल्या म्हणून ते असं काय नको. तसं शक्यतो पैलवानकीत होत नाही. पण पोरांचं काय नसतं, फक्त वडिलांना किंवा वस्ता झाला असं वाटून की हा त्याला पाडलं पाहिजे, ते असं झालंय तर झालंय हवा झालंय असं. फक्त वस्ताने लक्ष द्यावं, तो गरीब कुटुंबातला आहे एवढंच लक्षात ठेवावं आणि त्याच्या जोडीतच कुस्ती लावावी. नक्कीच. आज निखिल बद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. बऱ्याच दिवसापासून आपण म्हणजे निखिल आणि आमची भेटगाठ व्हायची नाही, परंतु काल भेटलेला आहे निखिल. छोटीशी म्हणलं थोडं 1-2 वर्षाचा जो प्रवास आहे कुस्ती क्षेत्राला थोडं जाणून घेतलेला आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतोय की निखिल खूप चांगला गुणी पैलवान आहे. त्याला कमेंट्स निगेटिव्ह काही गोष्टी येतात त्या करू नये, कारण बालमनावर ह्या गोष्टी परिणाम होत असतात. तसा चांगला पैलवान आहे. पैलवान आता एक तुम्हाला सांगतो की आपलं अभ्यास शिक्षण हे पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण मैदानाला जातोय, हे जे पैसे मिळतात, पैसा जेवढं चांगली गोष्ट आहे तेवढं पण वाईट आहे. वाईट म्हणजे कसं की पैसे दिसले की आपल्याला मानधन दिसलं की अभ्यासात मन लागत नाही, मिळतंय असं, आणि काही गोष्टीकडे अभ्यासाकडे न कळत दुर्लक्ष होतंय. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये, कारण शिक्षण फार महत्वाचं आहे पुढं करिअरच्या दृष्टिकोनातनं. त्यामुळं अभ्यासाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि तुमचा संदेश प्रेक्षकांना, तुमच्या चाहत्या वर्गांना काय सांगाल, लोकांना, पब्लिकला? एवढंच की फक्त माझ्या जोडीत कुस्ती लावा. माझा म्हणजे मला असं अन्याय करू नका माझ्या. आणि लय मोठं पोरगा असलं की काय होतंय, मोठं असू उंची नाही पण वजनही माझं मापत असलं नाही, धारा येतं. आणि माझा हातपाय बारका असलं मला कुस्ती करायला नाही मोठ्या पोरांवर. आणि ते काय होतं, मोठे पोरं वाचत लोक काय करते ती आता ह्याला पाडलं की आपल्या पोरं आपल्या पट्टीच्या होईल असं
पालकांना वाटतं की हवा होईल, पण तसं न काय नाही, माझ्या तर नशिबात आहे म्हणून झाली, नाहीतर मी पण आधी 100, 250 याच दूर ठेवत होतो मी पण. आणि मी लय लहान वयापासून खेळतो या. पहिलं म्हणजे बसल्याम शाळेची गाडी यायची, गाडी आली की माझ्या मनात असं उत्साह यायचा की बसल्याम शाळेची गाडी आली, चला आम्ही जायचो पळत, गाडीत बसायचो. शरद भाऊ असतील, बापभाऊ, पांडाभाऊ, रामभाऊ, माझे माने, ही मोठी मोठी पहिला होती तेव्हा तालमीत, तेव्हा लय उत्साह असायचा. म्हणजे मी त्या तालमीत जाणार एक हीच भाग्य समजते. भाग्यच. आणि मी लहानपणी बसणं, मी त्यात तालमीत जाणार, बसल्याम शाळेला जाणार, काय बनवलं बसल्याम शाळेला, आणि गेलो आणि तिथं माझं नशीबच उभारलं. निखिल, आता तू 1-2-3 दिवस झाला माझ्यासोबत आहेस, पण तुझ्या आई वडिलांचा कधी फोन आला नाही, पण वस्तादाचा मला 2-3 वेळेस फोन आला, नाना निखिल कुठं आहे, काय, कसे गेलात, काय, म्हणजे काळजी तुझी लई करतात वडिलांप्रमाणे. वस्ताच आई बापाप्रमाणेच मला सांभाळते ती आणि माझ्यावरती प्रेम करते ती. म्हणजे ती आपलं स्वतःच पोरग असल्या का त्याच माझं देखभाल करते ती. तर अशा पद्धतीने निखिल, एक शेवटचा प्रश्न आहे की प्रेक्षकांना तुला खूप म्हणजे प्रतिसाद दिला. आता काही ठीक आहे, काही लोक असे तसे असायचे, कमेंट करतात किंवा निगेटिव्ह गोष्टी बोलतात, पण 99% लोक हे तुझ्यावर प्रेम करतात. काल बघितलं आपण, या सगळ्यांसाठी काय सांगाल? जनतेनं मला डोके घेतले, जनतेचं असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या. आणि मी गरीब घराण्यातला पोरगा आहे, जनतेनं माझ्यावर चांगलं प्रेम केले, मी स्वतः चांगलं प्रेम करतो. आणि एकच आहे की जनता उचलते आणि फेकून पण देते, एवढं पण माहिती आहे. आणि जनतेनं मला आता उचलले, त्यामुळं जनतेचा असंच प्रेम राहू द्या माझ्यावरती. धन्यवाद. नक्कीच. आणि निखिलनं सांगितलेलं त्याच्या भावना या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत जावं, या उद्देशानं आपण मुलाखत घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढील एखाद्या अशाच भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.